शेवटचा प्रभाग म्हणजे 13 क्रमांकाचा प्रभाग आणि बघू शकता तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या ज्या आहे तिन्ही सीटा या ठिकाणी आल्या. आपण बघू शकतो राजेश भाऊ जंगले विजय झालेले आहे. बघू शकता हा उत्साह वंचित बहुजन आघाडीचा उत्साह आहे. हा वंचित बहुजन आघाडीचा उत्साह आहे आणि प्रभाग 13 मधून तीनही सीटा निवडून आल्या. सोडा आपण बघू शकता तीनही सीटा वंचित बहुजन आघाडीच्या निवडून आलेल्या आहे. नीड ही खरी नीड जी आहे आंबेडकर नगर मधून प्रभाग 13 ने राखलेली आहे. प्रभाग 12 मध्ये जे आहे एक भारतीय जनता पार्टीची सीट आलेली आहे दिनेश कोचे आणि एक वंचित बहुजन आघाडी म्हणजे आंबेडकर नगरने जे आहे वंचित बहुजन आघाडीने हा बघू शकता आंबेडकर नगरने वंचित बहुजन आघाडीने गट राखलेला आहे. ही बघू शकता राजेश जंगले जे आहे ते निवडून आलेले आहे. राजेश जंगले निवडून आलेले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या 13ही सीटा तीनही सीटा प्रभाग 13 मधून विजयी झालेले आहे. राजेश जंगले यांचं स्वागत बघा निळ उधळून या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. बघू शकता हा संपूर्ण जो समुदाय दिसतो हा आंबेडकर नगरचा आहे आणि गड राखलेला आहे. वंचित बहुजन आघाडीने गड राखलेला आहे. वंचित बहुजन आघाडीने यावर टाकून देणं आहे की आंबेडकर नगर परिसरामध्ये फक्त इथे चाललं तर वंचित बहुजन आघाडी आणि बाबासाहेबचं रक्त चाललं. म्हणून माझी विचार लोकांना आम्ही आंबेडकर नगर मध्ये घुसू देणार नाही आणि आम्ही घुसू देणार नाही. पण एक सीट बीजेपीची निवडून आली. एक बीजेपी चुकीने निवडून आली असेल पण आम्ही आमच्या प्रभाग 13च्या जे राजेची जंगले आहे आम्ही त्यांच्या पूर्ण निवडून आणला. 13 मध्ये पूर्ण बॅनर वंचित आलाय. पूर्ण पॅनल वंचित आलेला आहे. पूर्ण सिलेंडर आलेला आहे. नक्कीच वंचित बहुजन आघाडीने आंबेडकर नगरचा गट राखलेला आहे आणि मी सांगू इच्छितो की सुजातादा आंबेडकर यांनी सभा घेतली होती आणि त्या सभेचा जो परिणाम जो आहे आंबेडकर नगरवर पडलेला आहे. भारतीय जनता पार्टीची एक सीट त्या ठिकाणी आलेली आहे. ते सीट सुद्धा कशाने आली ते एक सीट चुकीने आली. एक सीट पण आमच्या जे कार्यकर्त्यांनी छोटे लोकांनी जे उमेद केली आणखीन काही बऱ्याचशा महिला आहे आपण त्यांच्या सुद्धा कडून जाणून घेऊया. हा बघू शकता वंचित बहुजन आघाडीच्या तुम्ही निवडून आल्या विजयी उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या आंबेडकर नगरचा गड तुम्ही राखला. सुनीता रामसागर मेश्राम किती मतं मिळाली. आता मला तेवढं त्यांच्याकडे त्यांनी लिहिलं. बरं तुम्ही काय सांगाल. तुम्ही बोलले होता बाबासाहेबांचं रक्त जिंकला आंबेडकर नगरातून हेच एवढंच आमचं मत आहे. म्हणजे तुम्ही बोलले होता की आम्ही गड राखणार आम्ही आमच्या वहिनीने राखला गड आम्ही सिलेंडर येणार आमचा सिलेंडर येणार या बीएसपी पण आमचा बाबासाहेब आमच्या अस्तित्वात आहे हे आम्हाला जाणीव आहे. म्हणून आम्ही आमच्या रक्तासोबत आहे आणि आमच्या समाजासोबत सुद्धा आहे. संपूर्ण या ज्या आंबेडकरी महिला आहे आनंदात आहे. सुरुवातीच्या प्रभागापासून जे आहे आंबेडकरी मुवमेंटचा तो भाग नव्हता म्हणून पण आंबेडकर नगर मध्ये जे आहे प्रभाग 12 आणि प्रभाग 13 हा आंबेडकर नगरचा गड आहे आणि तो गड जो आहे वंचित बहुजन आघाडीनं राखलेला आहे. जय 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 भीम. ही पूर्ण आंबेडकर नगरची जी ही जनता आहे तुम्ही बघू शकता गड जो आहे वंचित बहुजन आघाडीने राखलेला आहे. या ठिकाणी बहुजन समाज पार्टी मैदानात होती वंचित बहुजन आघाडी होती आणि आंबेडकरी मुवमेंटचे अनेक असे उमेदवार मैदानात होते पण प्रभागाच्या निवडणुकीमध्ये आंबेडकर नगर खास गड जो आहे आंबेडकर नगर वंचित बहुजन आघाडीने तो राखलेला आहे. अध्यक्षपदासाठी जे आहे भारतीय जनता पार्टीचे नरेश चढे हे अजूनही आघाडीवरच आहे. आता काही वेळात निर्णय येईल पण मात्र जो गड राखायचा होता तो गड आंबेडकर नगर मध्ये राखला. पण मी बीएसपी कडून आहे. माझ्या आंबेडकरी विचाराचे लोक निवडून आले. बीएसपी आलेच तरी चाललं असतं. हो चालेल. हो पण बीएसपी ची एकही सीट नाही आली. येणार ना आता प्रभाग नंबर 13चा व्हायचंय रिझल्ट. प्रभाग नंबर 13चा रिझल्ट लागायचा आहे. लागला. प्रभाग नंबर 13 मधून तीनही वंचितच्या सीटा निवडून आल्या. माहित नाही तुम्हाला. नाही मला माहित नाही. आमचे लोक यायचे आहे बाहेर. कुठं चुकलं बीएसपीचं. बीएसपी त्याचं चुकलं नाही पण जनतेचं चुकलं. जनतेचं काय चुकलं. जनताने निर्णय घेतला
मागच्या वर्षी बीएसपी ला दिलं होतं, यावर्षी वंचितला दिलं. हो नक्की. हा? पण बीएसपी ला पण मिळायला पाहिजे होता. काय म्हटलं? बीएसपी ला पण मिळायला पाहिजे होतं. बीएसपी ला पण मिळालं पाहिजे होतं. तुम्ही काम नसन केलं म्हणून बीएसपी ला मिळालं नाही. नाही नाही नाही. या बाईला विचारतो, ये ताई या या इकडे या इकडे या इकडे या 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 इकडे या इकडे या ना. हे बघा हे आंबेडकर नगरच्या महिला कशा आहे, बोलत नाही. या बोला. काय मावशी काय सांगाल? नाही बोलत? काहून नाही बोलत? बाबासाहेबांनी सांगितलं काय बोलत नाही म्हणून? बाबासाहेबांची मी बघतो ना. बोलायचं सांगितलं बाबासाहेबांनी. हो बाबासाहेबांनी बोलायचं सांगितलं. सगळं जे आहे आंबेडकरी मुवमेंटच्या महिला आहे आणि वंचित बहुजन आघाडीने जे आहे तो गड राखलेला आहे. फटाक्याची आतिषबाजी आपण बघू शकतोय आणि मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिक या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठी या ठिकाणी आले होते. आणि शेवटचा प्रभाग म्हणजे तो 13 क्रमांकाचा प्रभाग होता आणि 13 प्रभाग मध्ये 3 सीटा होत्या. त्या तीनही सीटावर जे आहे वंचित बहुजन आघाडी जिंकलेली आहे आणि प्रभाग 12 मध्ये एक भाजपा आणि एक वंचित जिंकल्या. म्हणजे वाडी नगर परिषद मध्ये एकूण 4 ज्या सीटा आहे वंचित बहुजन आघाडीच्या आलेल्या आहे. मागच्या वर्षी 7 सीटा बहुजन समाज पार्टीच्या होत्या, पण यावर्षी बहुजन समाज पार्टीचं राजकारण कुठेतरी चुकल्यामुळं त्याचा फटका जो आहे बहुजन समाज पार्टीला सुद्धा बसला आहे. या ठिकाणी सुरुवातीपासूनच एकीकरणाचं वारं होतं की वंचित बहुजन आघाडी आणि बहुजन समाज पार्टी जर एक होऊन निवडणुका लढल्या असत्या तर या ठिकाणी अध्यक्ष पदाचा झेंडा सुद्धा कदाचित फडकला असता. पण मात्र इथल्या स्थानिक नेत्यांनी तो युतीचा गेम जो आहे तो भरकटला आणि स्वतंत्र निवडणुका लढल्या. स्वतंत्र निवडणुका लढल्याच्या नंतर त्याचा परिणाम आला आज 21 तारखेला. आणि आंबेडकर नगर ज्या ठिकाणी खरोखर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मतदान आहे त्या मतदानाच्या गडामध्ये वंचित बहुजन आघाडीनं मात्र तो गड कायम राखला. तर नक्कीच जे उमेदवार निवडून आलेले आहे वंचित बहुजन आघाडीचे त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू. पण तोपर्यंत बघत राहा WS न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.